नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टपैलू अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा जीवन परिचय थोडक्यात जाणून घेणार आहोत। जयराम कुलकर्णी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1932 साली झाला। हे एक मराठी चित्रपट अभिनेते होते। ते अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे सासरे लागतात। शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती, त्यामुळे 6वी-7वी मध्ये असताना शाळेत त्यांनी मोरूची मावशी या नाटकात मावशीचे काम केले होते। तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला। महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत अंमलदार नाटकात हन्मय ही भूमिका जयराम यांनी साकारली। तेव्हापासूनच खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली। जयराम यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले। 1956 मध्ये जयराम यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू केली। व्यंकटेश मांडगुळकर यांच्या सहाय्यक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती, त्यामुळे मांडगुळकर यांच्या लेखनाशी जयराम यांचा जवळचा संबंध आला। आकाशवाणीवर मांडगुळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीचे वाचन जयराम करायचे। कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनी मुद्रणापर्यंतचे सारे काम जयराम पाहायचे। व्यंकटेश मांडगुळकर यांचा सहाय्यक असल्याने कामाच्या निमित्ताने जयराम यांना त्यांच्या घरी अनेकदा जायला लागायचे। प्रभात रस्त्यावरील मांडगुळकर यांच्या घरी गेल्यानंतर बऱ्याचदा त्यांची ग.दी. मांडगुळकर यांच्याशी भेट होत असे। ग.दी. मांडगुळकर यांच्यामुळे जयराम यांची मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांशी ओळख झाली होती। मराठी सिने दिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले। 1970च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते अभिनय क्षेत्राकडे वळले। आकाशवाणीमुळे त्यावेळचे मोठे मोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम यांची ओळख झाली होती, त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम या समीकरणानेच प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहू लागला। सुरुवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटातून साकारल्या, परंतु नंतर गंमत जम्मत, दै दनादन, नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला, बाळाचे बाप, ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका जयराम यांच्या वाटेला आल्या आणि त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या। जयराम कुलकर्णी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत 150हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जयराम कुलकर्णी यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा।